पद्धत आहे ती सगळीकडे सेमच राहणार. म्हणजे आता मी हा शेप काढलाय बॅकचा. ठीक आहे. मग बॅकला असं करतोय, मग हाताला वेगळी पद्धत आहे का फ्रंटला वेगळी असं काही कुठे पण नेट फिक्स करा, सेमच पद्धत राहणार तुमची. नेट फिक्सिंगची चेंज होणार नाही. कोणताही शेप असू दे, राउंड शेप असू दे वगैरे. म्हणजे मडकन ज्या कटिंगवाल्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला काय सांगितलं मी मडकन करणं गरजेचं आहे. आता हे पण आपण काय करणार आहे, हा बाहेरचा नेट पण कट करणार आहे आणि नेट दिसावं म्हणून आपण कपडा पण कट करणार आहे, की नाही? तर त्याच्यामुळे ह्याला पण मडकन करणं गरजेचं आहे. पहिले चेन स्टिच करायची, मडकन करायची आणि मग कपडा कट करायचा. आता ह्याच्यामध्ये 2 पद्धत आहे, की जर तुम्ही नॉर्मल फक्त असे बॉर्डर्सचं काही करताय तर चालेल तुम्ही जरीच्या थ्रेडने मडकन आणि चेन स्टिच वगैरे केलं तर. पण जर तुम्ही असे हँडला काही करतायत, मध्ये पॅच लावतायत नेटचा, तर तुम्ही तिकडे जरीचा थ्रेड यूज नाही करू शकत. का? कारण ते दिसून येईल. जर तुम्हाला तिकडे वेगळं काही काम करायचं असेल तर तुमचं सेम थ्रेड पाहिजे. मग तिकडे मडकन हे सिल्क थ्रेडने करायचं. चेन स्टिच आणि मडकन जसं जरीच्या थ्रेडने करतो सेमच करायचं आहे. फक्त तिकडे काय होणार आहे तुमचं, ते तुम्हाला तिकडे डिझाईन आणि ते सगळं वेगळं नाही दिसलं पाहिजे नेट आणि हे. त्याच्यामुळे मग तिकडे सिल्क थ्रेड वापरायचं. जो जो कलर जो कलरचा ब्लाउज असेल त्याच कलरचा. नाही तर माझ्याकडे ग्रीन अवेलेबल, मी ग्रीन का कारण माहितीये का, कारण कधी कधी आता ही बॉर्डर आहे तर हे चालून जातं बॉर्डर मध्ये जरीचा थ्रेड. पण जर तुम्हाला तिकडे डिझाईन असं नेट आणि फॅब्रिक ह्याच्यावरती काहीतरी मॅचिंग करायची असेल, डिझाईन असं फ्लावर किंवा असं काहीतरी करायचं असेल, मग ते दिसलं नाही पाहिजे की तुम्ही नक्की जॉईंट कसं केलं आहे किंवा काय केलं आहे, दिसू नये म्हणून मग तिकडे सिल्क थ्रेड यूज करायचं. ठीक आहे. मग शेप कोणताही असू दे, असा ट्रायंगलचा असू दे, राऊंड असू दे किंवा मध्येच असा एक पॅच तुम्ही करताय तो असू दे, मग तिकडे सिल्क थ्रेड वापरला तरी चालेल. आणि हे बॅगचं आता हा काय बोट नेकचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही नाव लिहायचं असेल की ह्याची नवरी त्याची नवरी वगैरे काय, तर मग तेव्हा मग कोणताही शेप घेऊ शकता. टेम्पल शक्यतो चालतो. जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर टेम्पलचा शेप चालतो. पण तुम्हाला जर चेंज करायचं असेल, तिकडे राऊंड करायचा असेल, कोणता वेगळा शेप घ्यायचा असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही की टेम्पलमध्ये जो कस्टमरनी रेफरन्स दिलाय त्या पद्धतीनेच करायचंय तुम्हाला. तिकडे तुम्ही मनाने नाही करू शकत की मी टेम्पलमध्येच शिकवलंय की टेम्पलमध्येच बसते हा ते नाव म्हणून मी टेम्पलमध्येच घेणार. पण तुम्हाला रेफरन्स वेगळा दिलेला आहे ना कस्टमरने, मग तुम्हाला त्या रेफरन्सच्या प्रमाणेच करायचं आहे. फक्त टेक्निक जी आहे आपण जी वापरतोय त्याच टेक्निकनी पुढे पुढे जायचं. पण रेफरन्स नुसारच काम करायचं. असं नाही की नाही तर तुम्ही असंच एवढंच राहा असं नाही राहायचं. तुम्हाला ह्याच्या बाहेर पण जायचं, नाही का? तुम्हाला बाकीच्या गोष्टी मनाने तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचे, तुम्हाला थोडस तुमची क्रिएटिव्हिटी पण करायची आहे. रेफरन्स मध्ये बऱ्याच गोष्टी समजतातच, पण तुम्ही नंतर स्वतःच काहीतरी करतायत तर मग तिकडे क्रिएटिव्हिटी यूज करू शकता. ठीक आहे.